हाय हॅलो नमस्कार, मी अमोल स्वागत करत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आम्ही आलेलो आहोत रोज गार्डनला, तर मी तुम्हाला दाखवते। हे आहे उटीमधील रोज गार्डन। पास घ्यावा लागतो, तर पासाची लाईन। तर हा आहे रोज गार्डनचा एंट्रन्स व्ह्यू। खूप सुंदर आणि हिरवागार असा व्ह्यू आहे। खूप छान असा व्ह्यू आहे। इथे गुलाबाची वेगवेगळ्या प्रकारची फुले आहेत। आणि आज आम्ही उटीमधल्या वेगवेगळ्या ठिकाणं एक्सप्लोअर करणार आहोत, ते आपण बघणार आहोत। तर आता मी रोज गार्डनमध्ये अजून दाखवते तुम्हाला काय काय बघणार आहोत। आणि इथे त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे। खूप छान असा मस्त हिरवगार आहे सगळीकडं। इकडे आहेत घरं, आणि ही घरं एवढी जवळ आहेत। खूप चिकटून घरं आहेत। खूप भारी असा व्ह्यू आहे। गुलाबाच्या झाडांची नावे देखील त्यांनी दिलेली आहेत। असा खूप छान असा व्ह्यू आहे। खूपच हिरवगार सगळीकडे खूप झाडे आहेत। खूप छान वाटतंय बघायला। आणि इथं अशी नावं लावलेली आहेत, सगळ्या गुलाबाच्या झाडांना अशी नावं त्यांनी लावलेली आहेत। आणि आपल्याला नॉर्मली एवढी गुलाबाच्या झाडांची नावं आणि एवढी गुलाबाच्या झाडांची व्हरायटी माहीत नसतात, तर इथे सगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत। आणि खूप छान अशी मेंटेन केलेली आहे गार्डन। म्हणजे मी तरी फर्स्ट टाइम एवढी गुलाबाची झाडं बघितलेली आहेत। आणि इथे शिवात मजाचं चाललं आहे धिंगाणा मस्ती। शिवात मजा नाही, शिवात मजा मस्त एन्जॉय करते। शिवात मजा शिव
गव्हर्नमेंट रोज गार्डन्स ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि ते खूप छान असं गवत कट केलेलं झालं. हाय हॅलो नमस्कार, मी अमोही स्वागत करत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आता टी फॅक्टरीच्या इकडे आलेलो आहोत, तर मी तुम्हाला दाखवते. तरी आपण असे फोटो देखील इथे शूट करू शकतो. ಚಂದ್ರಬಾಲ ಅವ್ರಿಗೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬರಕ್ಕೆ ಹೇಳಿ. आणि हा सुंदर असा व्ह्यू इथे आहे. इथे फोटोशूट सुरू आहे. भाऊ असला तिकडून घ्यायचं ना. आणि हे आहे टी गार्डन. तर इथे बघू शकता खूप सारी अशी झाडं आहेत चहाची. इथे फोटोशूट देखील चालू आहे.
खूप छान असा व्ह्यू आहे चहाच्या मळ्याचा. आणि इकडे मुलांना खेळण्यासाठी सीसॉ स्लायडिंग देखील आहे. निशिवात म्हणजे आणि श्रेयांशीकडे खेळत आहे. इथे आम्ही खूप सारे फोटोज काढले. आणि इथे थंड हवा एवढी आहे ना, तर उन्हामध्ये देखील म्हणजे एवढं ऊन लागत नाहीये. मस्त असं वातावरण आहे. हे आहे प्लेइंग एरिया. आणि आम्ही आता आलेलो आहोत दोडा बेटा पीक व्ह्यूला. तर मी दाखवते. आणि इकडं आहेत शॉप्स, इकडे आहे तिकीट काउंटर, आणि इकडे असा व्ह्यू आहे. आणि हे एवढं उंचावर ठिकाण आहे, खूप जास्त, म्हणजे खाली काहीच दिसत नाहीये, खूप उंच आहे. तर आपण वर जाऊन बघणार आहोत इथून व्ह्यू कसा दिसतोय ते. चला तर दाखवते. आणि या व्ह्यू वरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की हे ठिकाण किती उंचावर आहे ते. खूप छान असा व्ह्यू आहे. आम्ही वर जाणार आहोत आता. हा आहे वरचा व्ह्यू. आणि आम्ही आता बोट हाऊसला आलेलो आहोत. तर मी तुम्हाला दाखवते इकडे. आणि हे आहे बोट हाऊस. तर आता आम्ही इथे बोटिंग करणार आहोत, तर मी तुम्हाला ते दाखवते. आणि इथे शॉपिंगसाठी शॉप्स आहेत आणि रेस्टॉरंट देखील आहे. आणि इकडे आहे लेक. तर इथे आम्ही बोटिंग करणार आहोत. 10 रुपये आहेत का? तर ही आहेत ठिकाणं. आणि हे आहेत बोटमध्ये बसण्याचे चार्जेस.
सुंदर असा व्ह्यू आहे आणि ते छान असे फ्लावर्स आहेत. हा व्ह्यू बघू शकता किती छान आहे. ह्या आहेत बोट्स राईडसाठी ठेवलेल्या. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे इथे. आणि हे आहेत जॅकेट्स. तर हे जॅकेट्स घालून आपल्याला राईड करायची आहे. आणि ते बोटसाठी वेट करताय सगळे. आणि इकडे अशा देखील बोट आहेत. आणि इथे आहे शिव. आणि हे आहेत शॉप्स शॉपिंग करण्यासाठी. खूप छान छान मस्त असे शॉप्स आहेत. तर इथून आपण शॉपिंग देखील करू शकतो. आणि इथे आहे हॉर्स रायडिंगसाठी हॉर्स. ॲक्च्युली आम्ही बोट रायडिंग केली पण व्हिडिओ काढता नाही आला मला. व्हिडिओ घ्यायला जमला नाही शिवात मजाला घेतल्यामुळं. तर ते दाखवत नाही आहे. तर इथे खूप सारे शॉप्स आहेत शॉपिंग करण्यासाठी. तर आता आम्ही नेक्स्ट कुठे जाणार आहोत तर ते मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये दाखवेल. जर ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं तर हा व्हिडिओ खूप लेंदी होईल. तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.